बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरातील राहाता पालिकेत गोंधळ उडालाय। राहाता नगरपालिकेसाठी उद्या मतदान आहे। मतदानाला काही तास राहिले असतानाच ईव्हीएम मशीन बदलल्याने उमेदवारांसह कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। तर मॉकपोल दरम्यान ईव्हीएम मशीन बदलल्याची माहिती मिळताच विविध पक्षातील उमेदवारांनी राहाता पालिकेत धाव घेतली आहे। आक्रमक झालेल्या उमेदवारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। तांत्रिक अडचणींमुळे ईव्हीएम बदललाय याबाबत उमेदवारांना आधी सूचना देण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं। 7:30 वाजता 11 वाजता तुम्ही मशीन या विषयाची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, अतिशय धक्कादायक म्हणावं लागेल, अहिल्यानगरातील राहाता पालिकेमध्ये गोंधळ उडालेला आहे। अगदी मागचा कागद सही नव्हता, पुढचा कागद वेगळा आहे, मागचा कागद वेगळा आहे। याला सेटिंग केला मग तेव्हाच होतं तुम्ही ते सही घेतली मी काय सांगतो साहेब मी काय एक उमेदवार त्या दिवशी जे मशीन तयार केले आपण। तर सचिन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय। अहिल्यानगरमध्ये राहातामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर येतोय। अगदी उद्या आता निवडणूक आहे आणि एक दिवस आधी ईव्हीएम मशीन बदलण्यात आलेला आहे। नेमकं काय कारण आहे? निश्चितच बघितलं तर आज सकाळी 11 वाजेपासून जे आहे ते ईव्हीएम संदर्भात मॉकड्रिल जे आहे ते घेण्यात येत होते आणि त्यासाठी निवडणूक आयोगाने जे आहे ते प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील यांना आम्ही अगोदर कळवलं होतं अशी स्पष्टीकरण त्यांनी जरी दिलेलं असलं, मात्र ज्या पद्धतीने ईव्हीएम बदलण्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी पालिकेमध्ये जमले आणि एकच गोंधळ त्या ठिकाणी उडाला। खरं तर ईव्हीएम मशीन बदलताना आम्हाला माहिती देणं गरजेचं होतं असं सगळ्या उमेदवारांचं म्हणणं होतं। त्यामुळे अनेक वेळ जो आहे म्हणजे जवळपास 1 तासभर पालिका अधिकारी आणि उमेदवार यांच्यात शाब्दिक चकमक जी आहे ती सुरू होती। खरं बघितलं तर यानंतर जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी नक्कीच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहिती बद्दल। तर आपण पाहतो यावेळेला लोक मोठ्या प्रमाणात संतापले होते। त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं या लोकांना, नागरिकांना काय स्पष्टीकरण दिलंय तेही आपण ऐकूया। उमेदवार आणि पत्र आपण दिलं होतं की आपण कधी ईव्हीएमचं सेटिंग सिलिंग करणार आहोत, साहित्य वितरण करणार आहोत। तर त्या संदर्भात आपण सर्व उमेदवारांना कळवलेलं होतं। आज जेव्हा आपण साहित्य वितरण केलं त्यावेळेस मतदान पथकांनी साहित्य ताब्यात घेतल्यानंतर मॉकपोल घेऊन बघितलं आणि त्याच्यात 4 BUमध्ये मशीन काम करत असताना किंवा लाईट लागत नाही अशी त्यांना आढळून आलं। तर त्यानंतर मग आपण जे रिझर्व मशीन होते, जे उमेदवारांसमक्षच आपण सेटिंग सिलिंग केलेले होते, ते मशीन त्यांना बदलून देण्यात आले आणि जे मशीन बदलले त्याचं रीतसर पत्र आपण संबंधित उमेदवारांना कळवलं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।